सियावर रामचंद्र की जय। भरताच्या कडून महाराज दशरथांच्या निधनाचं वृत्त रामचंद्रांना समजलंय। अत्यंत शोकाकुल अवस्थेतून स्वतःला सावरत ते भरताला आता अयोध्येचं राज्य सांभाळ असा सल्ला देत आहे। इकडे भरत मी अयोध्येचं राज्य स्वीकारणार नाही असं ठणकावून सांगतोय आणि या दोघा बंधूंच्या चर्चेमध्ये एक विषय राहून जातोय, तो रामचंद्र आठवण करून देत आहे। काय तो विषय ते सांगण्यापूर्वी मंदाकिनी नदीच्या तीरावरचं एक स्थळ मला तुम्हाला दाखवायचं आहे, त्याच्याविषयीची माहिती द्यायची आहे, ती एकदा बघून घ्या। रामायणामधली कथा खूप सुंदर आहे। जेव्हा भरताला कळलं की आपल्या पित्याने आपल्या भावाला वनवासाला पाठवलेलं आहे, तेव्हा हे अमान्य करत भरतानी रामाची चित्रकूटावर भेट घ्यायचं ठरवलं। भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ती दुःखद प्रसंगही कळला, कारण त्यावेळी महाराज दशरथांचा मृत्यू होऊन गेलेला होता। आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की प्रभू रामचंद्राच्या समोर हे सांगायचं, आणि त्यांनी ते सगळं सांगितलं। दशरथाचे ज्येष्ठ पुत्र रामचंद्र, आणि त्यामुळं दशरथाचा सगळा पुढचा क्रिया विधी करणं ही जबाबदारी रामचंद्रांची, आणि त्याच कर्तव्यातून रामचंद्रांनी दशरथाचा बाकीचे विधी करायचं ठरवलं, श्राद्धविधी करायचं ठरवलं। त्यावेळी रामचंद्र चित्रकूट पर्वतावर निवासासाठी होते, आणि याच पर्वतावरून ते असताना याच ठिकाणी या मंदाकिनीच्या वाळूचा हे करत पिंड करत त्यांनी याच तीरावरती दशरथाचं पहिलं श्राद्धदान केलेलं होतं। कथा अशीच आहे, म्हणजे घडलं हे असंच आहे। आता हेच ते मंदिर का, याच त्या तीरावर का, असे अनेक प्रश्न आपल्या बाजूने विचारले जातील। मी त्या अभ्यासाच्या, मी त्या चिकित्सकांच्या नजरेतून या सगळ्या गोष्टीकडे नाही बघत आहे। श्रद्धा आहे, घडलं आहे, कारण भरताच्याकडून प्रभू रामचंद्रांना पिता गेल्याचा निरोप तर मिळाला आहे, कारण आई भेटली होती, त्यावेळेला तर कळणं साहजिक होतं। आईचं वैधव्य प्रभू रामचंद्रांनी बघितलेलं होतं, आणि त्यावेळी ज्येष्ठ पुत्राच्या कर्तव्याचा भाग म्हणून जे काही केलंय ते इथे केलंय हेही तेवढंच सत्य आहे। त्यामुळं हा परिसर त्याचा आहे, त्याच्या स्वरूपाची इथ्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून त्या परिसराची ओळख तुम्हाला करून येते। अर्थात त्यासाठी हे मंदिर देखील उभारलंय। पाहिलं, हेच ते स्थळ जिथे जी जागा मंदाकिनीच्या दुसऱ्या तीरावर आहे, म्हणजे भरत भेटीचं ठिकाण, रामचंद्रांची पर्णकुटी ही मंदाकिनीच्या एका तीरावर आहे, तर हे जे स्थळ मी तुम्हाला दाखवलं, हे जे मंदिर दाखवलं, ते दुसऱ्या तीरावर आहे। याच मंदिराच्या ठिकाणी श्रद्धा अशी आहे, विश्वास असा आहे की रामचंद्रांनी आपल्या पित्याचं पिंडदान केलेलं होतं। पुढच्या काळात श्राद्धविधी सुद्धा इथेच केलेले होते, कारण त्यानंतर सुद्धा दीर्घकाळ मुक्काम रामचंद्रांचा तिथे राहिलेला आहे। वनवास असो की आणखी काही, पित्याला दिलेल्या वचनांची पूर्तता करत करत ज्येष्ठ पुत्र म्हणून जी कर्तव्य आहेत ती रामचंद्रांनी पार पाडलेली आहेत। मी यासाठी सांगतोय, अनेकांना प्रश्न पडतो की रामायण कथा काय आहे, रामायण कथा कशी आहे। हे ठिकाणं जी दाखवतोय ना, ती मुद्दाम दाखवतोय। वर्षानुवर्षापासूनचा विश्वास लोकांच्या मनामध्ये कायम आहे, कायम आहे। तुम्ही या ठिकाणांच्या योजनाच अशा आहेत, म्हणजे नुसतं रामायण वाल्मिकींचं ऐकून भागत नाही, या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या की त्याची प्रचिती आपल्याला येऊ लागते, कारण या सगळ्या गोष्टी अशा छान स्वरूपात जोडलेल्या आहेत ना। म्हणजे तुम्ही अयोध्येला जाल, जिथे आता राम मंदिर आहे, तिथून बाहेर पडाल आणि जी VIP एंट्री आणि तिथे पार्किंग आहे बघा, तिथून बाहेर पडलात म्हणजे डाव्या हाताला परतताना डाव्या हाताला वळलात, हनुमानगडीकडे जाणारा एक रस्ता आहे। त्या हनुमानगडीच्या रस्त्यावर, म्हणजे जुन्या काळी जे अयोध्येला गेले होते, म्हणजे या वादग्रस्त ढाच्याचं वास्तूचं पतन झाल्यानंतर जे अयोध्येला गेले होते तंबू ठेवलेल्या रामललांचं दर्शन घ्यायला, त्यांच्या लक्षात येईल की त्या बाजूनी तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तिथे
महाराज जनकांचा महाल आहे। ज्या काळात महाराज जनक तिथे अयोध्या नगरीमध्ये वास्तव्याला आले होते त्या काळातला त्यांचा तिथे वास्तव्याचं ठिकाण आहे। म्हणजे अयोध्येत जनकांचा महाल होता, जनक आले होते याची विश्वास, याचा श्रद्धा आणि मुख्य म्हणजे हीच श्रद्धा, हाच विश्वास आमचा पुरावा बनतो। तसं रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती गेले म्हणजे आजही तिथे पुजारी मोठ्या भक्तिभावाने आपल्याला सांगतात की इथे राहिले। आपली अडचण काय सांगू, आपण त्या मंदिराकडे जाताना हेच असेल का असा प्रश्न मनात घेऊन जातो। का जातो माहित आहे, त्या मंदिरातले पुजारी आपल्याला 4-2 रुपये मागत असतात, दे दो, इतना दे दो असं म्हणत असतात। आणि मग त्याची कमाई व्हावी म्हणून तो या कथा सांगतोय असा समज करून घेऊन आपण जात असतो। तसं नसतं समजायचं। वर्षानुवर्षापासूनची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा पुराव्यामध्ये बदलत असते। बरं, ठिकाण तर जवळजवळच आहेत, म्हणजे 2,500-3 हजार वर्षापूर्वी घडलेल्या रामायणातील घटनांचे पुरावे, जिथे आपण हे बघितलं, पर्णकुटी बघितली, पर्णकुटीला खेटूनच भरत भेटीचं ठिकाण आहे, त्याच्या बाजूला तुलसीदासांचं मंदिर आहे जे काही 100 वर्षापूर्वीचं आहे। तुलसीदासांनी रामायण लिहिलं ते तिथं बसून का लिहिलं, तर बरोबर तिथेच त्यांना कळलं की हे सगळ्या स्थळ तिथं आहेत, म्हणजे काही 100 वर्षापूर्वी सुद्धा ही स्थळं तिथं होती जे तुलसीदासांनी बघितली होती। त्यानंतर त्यांनी रामायण लिहिलं आणि बरोबर याच्या ऑपोजिट साईडला, विरुद्ध बाजूला, जिथे प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचं पिंडदान केलं, पुढे श्राद्ध केलं, तिथेही लोकांनी मंदिर उभं केलं आणि त्या मंदिरात सुद्धा आज लोक दर्शनासाठी जातात। या सगळ्या संकेतांना विश्वास आणि श्रद्धा म्हणून बघत असताना मी पुरावा म्हणून बघतो की हे सगळं एका लयीत, एका ओळीत आहे आणि पुढे सुद्धा रामवनगमनाचा मार्ग, त्यांचा प्रवास याच स्वरूपाचा आहे की त्या सगळ्यांचे पुरावे, म्हणजे पुढे पंचवटीत ते आलेत, पंचवटीतून किष्किंधेला ते गेलेत, किष्किंधेतून पुढे ते रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत गेलेले आहेत। ही सगळ्या घटना आम्हाला त्या सगळ्याची एक साक्ष, एक पुरावा देऊन जातात। तिथे रामचंद्रांनी आपल्या पित्याचं पिंडदान आणि श्राद्ध करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच मंदाकिनीच्या तीरावर ते तिथे आपल्या पित्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतायत। एक ज्येष्ठ पुत्र म्हणून आपलं कर्तव्य पार पाडतायत। पुत्र कर्तव्यच्युत होता कामा नये। पित्याप्रती असलेल्या सगळ्या कर्तव्याला त्या पुत्राने पार पाडलं पाहिजे, हे रामायणातून शिकायचं। मी जंगलात आहे, माझ्याकडं काय आहे, माझ्याकडे का साहित्य असणार आहे का? अहो, पिंडदान करण्यासाठी तांदूळ मिळाले नाहीत भात करायला म्हणून कसं केलंय त्याचा सुद्धा उल्लेख रामायणात आहे। आपल्याकडे कुठे वेळ आहे, आपल्याकडे कुठे साधनं आहेत, इथे कुणाला बोलू, छोटं तर घर आहे, हे सगळे प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या पुत्रांसाठी मला सांगायचं आहे की रामचंद्रांनी या कोणत्याही प्रश्नांचा बाऊ न करता आपल्या पित्याप्रतीची सगळी कर्तव्य पार पाडली आहेत। बरं, असं नाही घडलं की मी का करू, राज्य तर तुला मिळणार आहे, तूच बघणं सगळं, असं नाही। पिंडदान तर केलंय, पण भरताला म्हणतायत राज्य माझं नव्हे, राज्य तुझं आहे, ते तुलाच सांभाळायला हवं, दुसरं कोणीही हे राज्य सांभाळणार नाही। ही तर खरी गंमत आहे। म्हणून तर म्हणतोय, जे आपण रामायणातून शिकतोय ते आचरणात आणणार आहोत का, की फक्त कथा ऐकून वा छान म्हणणार आहोत? आचरणात आणावं यासाठी तर ही कथा आहे। सियावर रामचंद्र की जय।